जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालय शिपाई पद भरती जी आहे ती आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, या तिघं ठिकाणी ही क्लर्क तसेच शिपाई पदासाठी जे आहे ते विविध पदभरती आलेली आहे. त्यामध्ये आज आपण जो चर्चा करणार आहोत ते म्हणजे शिपाई पदासाठी. तर शिपाई पदासाठी महिलांनी किंवा पुरुषांनी फॉर्म भरायचा आहे का? किंवा महिलांसाठी काय काम असतं? शिपाई झाल्यानंतर प्रमोशन मिळतं का? शिपाईसाठी कसा अभ्यास करावा? किंवा ज्यांचं वय जास्त आहे, कारण इथं शिपाई पदभरती जी आहे ती फक्त 7वी पासवर असणार आहे. जे कॅन्डिडेट किंवा ज्यांचं एज जास्त आहे, 40 वय असेल किंवा 35+ वय असेल किंवा रिलॅक्सेशनमध्ये ज्यांना वय जास्त असेल, त्यांचं वय एज जे आहे ते 42 वर्ष असेल, अशा वयाच्या जे अनएम्प्लॉयमेंट असतील किंवा कुठंतरी ते अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये जर काम करत असतील, त्या लोकांनी जरी फॉर्म भरला तरी चालणार आहे. का त्यांनी फॉर्म भरायचा आहे? तर त्यासाठी मी हा जो विशिष्ट व्हिडिओ आहे हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण शिपाईसाठी फॉर्म भरत असताना तुम्हाला जर या गोष्टी माहीत नसतील तर या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजे. तर प्रथम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पेपर जो आहे तुमचा, तर आता विद्यार्थी मित्रांनो पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे काय? तर 50 मार्काचा जो आहे तो तुमचा पूर्ण टोटल जे तुमचं स्वरूप आहे, 50 मार्कापैकी मिनिट लागतं. 50 पैकी ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतात त्या विद्यार्थ्यांना ज्या उच्च न्यायालयामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्यामध्ये त्याचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे. तर याच्यामध्ये 30 मार्काचा जो आहे तो तुमचा पेपर होतो. पेपर तुमचा असतो, सोपा पेपर असतो. पेपरमध्ये तुम्हाला जास्त करून इतिहासावर किंवा हिस्ट्रीवर प्रश्न असतात 2-3. त्यानंतर जिओग्राफी म्हणजे भूगोलवर प्रश्न असतात. त्यानंतर इकॉनॉमिक्सवर प्रश्न असतात. त्यानंतर चालू घडामोडीवर प्रश्न असतात. त्यानंतर जे तुमचे काही स्कीम चालू आहेत त्याच्यावर प्रश्न असतात आणि काहीतरी जे आहेत ते रिलेटेड आहेत आपल्या कायद्यासोबत किंवा भारतीय संविधानाचे काही प्रश्न असतात. अशा मिळून जे आहे किंवा अशा स्वरूपाचं जे आहे ते 30 मार्काचं तुमचं पॅटर्न असतं. अशा स्वरूपाचे प्रश्न तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये येतात, म्हणजे 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय जो आहे तो तुम्हाला निवडायचा असतो. हे संपूर्ण 30 मार्काचा पेपर जो आहे तो तुमचा ऑनलाईन पद्धतीने होतो आणि ज्या विद्यार्थ्यांना 30 पैकी जास्त मार्क असतात किंवा 30 पैकी त्यांना 25+ किंवा 22+ असतात, त्या विद्यार्थ्यांचं मोस्ट ऑफ करून शारीरिक क्षमता चाचणीसाठी जे आहे ते नाव येतं. त्यानंतर ते मेरिट लावतात. मेरिटनंतर मग विद्यार्थ्यांना बोलवलं जातं. 30 पैकी 15 मार्क जे आहेत ते किमान तुम्हाला यायलाच हवे. तर तुम्हाला 15 पैकी कमी मार्क असतील तर तुम्ही ह्या परीक्षेतून बाद ठरतात. मग 10 मार्काची तुमची शारीरिक क्षमता चाचणी असते. मग ज्या महिला असतात, ज्यांनी फॉर्म भरलेला असेल महिला म्हणून, तर त्यांनी जर फॉर्म भरला तर त्यांच्यासाठी ही जी पदभरती आहे ती खूप सोयीस्कर असते. त्यामध्ये तुम्ही स्वच्छता कशी करत आहात ते पडताळणी केली जाते. हायकोर्टाच्या जे तुमचं कोर्ट आहे, उच्च न्यायालय, त्यामध्ये बोलवलं जातं किंवा एखाद्या विशिष्ट हॉलमध्ये बोलवलं जातं. त्यानंतर ग्रुप करून जितके विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचा ग्रुप करतात आणि त्यांच्यावर एक जज असतो, की एक जे जज असतात किंवा एखाद्या जजांनी जर समजा एखाद्याला अपॉइंट केलं असेल तो व्यक्ती असतो. त्या व्यक्ती जे आहे ते व्यक्ती पूर्ण तुमच्यावर लक्ष ठेवतात, की कोण कशी स्वच्छता करत आहे किंवा त्याची शारीरिक क्षमता कशी आहे किंवा तो किती जलद गतीने काम करण्यासाठी तत्पर आहे. अशा संपूर्ण गोष्टीचं ऑब्झर्वेशन करतात आणि एक लिस्ट असते त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये ते तुम्हाला मार्क देत असतात. मग 10 पैकी ते मार्क देतात आणि ज्या विद्यार्थ्यांना 30 पैकी मार्क असतात त्यांची टोटल मग 10 प्लस ती जी पुढची टोटल असते ते त्याच्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं. मग आता जे महिला असतात त्यांच्यासाठी सोयीस्कर काय असतं, तर त्यांना माहिती आहे की ते घरी जे आहेत ते काम व्यवस्थित करतात, स्वच्छता करतात, स्वच्छ घर ठेवतात. त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी अगोदर काय केलं पाहिजे, त्या संपूर्ण गोष्टीचं त्यांना माहिती असतं. म्हणून महिलांसाठी जी ही आहे शिपाईची पदभरती, ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये काही महिलांना याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतं. त्यांची स्वच्छता पाहून जर त्यांना चांगले मार्क आले 30 पैकी, तर त्यांची स्वच्छता पाहून त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकतं. त्यानंतर पुकारासुद्धा काही जे आहेत डिस्ट्रिक्ट कोर्टचे जे काही लोकं आहेत ते
पुकारासुद्धा करायला लावतात, की तुला पुकारा जमतो का? किंवा तुमचा आवाज कसा आहे? तुम्हाला पुकारा करणं जमेल का? किंवा काही विद्यार्थ्यांना ते असं सुद्धा काम सांगतात, की तुम्ही तिकडून तो टेबल उचलून इथं ठेवा. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला ते काम जमतं का? किंवा फॅन पुसणं असेल किंवा तुम्ही अगोदर कुठलं काम करण्यासाठी तुमची जी मेथड आहे ती कशी आहे? अशा अर्ध्या तासाच्या कमी कालावधीमध्ये ते तुमचं पूर्ण शारीरिक क्षमता चाचणी आहे ती तपासून घेतात. त्यामध्ये महिलांचा अग्रेसिव्ह रोल असतो. त्यामुळे हे जी शिपाई पद भरती आहे त्याच्यामुळे महिलांनी जर फॉर्म भरला तर अत्यंत चांगली गोष्ट असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्या कॅन्डिडेटचं जास्त वय असतं त्यांना प्रेफरन्स दिलं जातं. ते जर मुलाखतीपर्यंत जर पोहोचले तर त्यांना तिथं थोडं प्रेफरन्स मिळतो. आणि प्रेफरन्स कशावर आधारित असतो? तर अगोदरच मी तुम्हाला क्लिअर करतो, की तुमचं वय जर जास्त असेल आणि तुम्हाला 30 पैकी चांगले गुण आणि शारीरिक क्षमता चाचणी पास होऊन जर तुम्ही मुलाखतीमध्ये आलात, तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस थोडे जास्त असतात. ॲज कम्पेअर टू जे विद्यार्थी फ्रेशर असतात किंवा ज्यांचं वय कमी असतं त्यांच्यापेक्षा. त्यानंतर इथं जे आहे 7वी पास विद्यार्थी जो आहे तो आलेला असतो. त्यामुळे 7वी पास विद्यार्थींसाठी ही भरती आहे. त्यामुळे तुमचं जर एज्युकेशन जर जास्त असेल, तर याच्यामध्ये जास्त बेनिफिट वगैरे त्याचा नसतो. कारण तुमचा जो शेवटी जॉब असणार आहे तो शिपाई या पदासाठी असणार आहे. शिपाई पदासाठी तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो, की स्वच्छता करावी लागते. आता त्या स्वच्छतामध्ये जे आहे ते शौचालय साफ करणं येत नाही. जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल, की शौचालयसुद्धा साफ करावा लागतो, तर ही जी आहे बाब ती बाब चुकीची आहे. शौचालय वगैरे शिपाई पदासाठी नसते. त्याच्यासाठी एक स्वीपर नावाची जी आहे ती पोस्ट निघते आणि ती 4थी पासवर असते. त्यामुळे त्या पोस्टसाठी वेगळे लोक असतात किंवा त्यासाठी वेगळी पदभरती जी आहे ती निघत असते. परंतु शिपाई पदासाठी जी आहे ती शौचालय वगैरे साफ करायचं नसतो. अजून काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, की सर पेपरचं स्वरूप सांगितलं तुम्हाला, त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी सांगितली, त्यानंतर वय जास्त असेल तर त्यांनीसुद्धा फॉर्म भरायचा आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे काय तर जे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, त्याच्यामध्ये जे तुमच्या प्रतिष्ठित समजा तुम्ही जर गावात राहत असाल, तर गावातील सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा पोलीस पाटील असेल, ज्याच्याकडे शिक्का वगैरे असेल, अशा लोकांचं जर तुम्ही घेतलं कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये नाव, त्यांचा ॲड्रेस वगैरे सेव्ह वगैरे, तर तो थोडा व्यवस्थित असेल. जर तुम्ही शहरात राहत असाल, तर तुम्हाला समजा तुम्ही शिकत असाल, तर तुमचे मुख्याध्यापक किंवा तुम्ही जे प्राध्यापक असतील किंवा तुमचे जे प्रिन्सिपल असतील त्यांची सहीसुद्धा चालू शकते किंवा त्यांचा सिक्का चालू शकतो. जर समजा तुमच्या ओळखीचा असेल एखादा वकील वगैरे, तुम्ही जर त्याच्याकडून घेतलं ते सुद्धा चालणार आहे. जर एखादे डॉक्टर वगैरे असतील तुमचे ओळखीचे त्यांच्याकडून घेतलं तरी चालणार आहे. नगरसेवक असतील त्यांच्याकडून घेतलं तरी चालणार आहे. म्हणजे ती प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींचं जर तुम्ही सिक्का वगैरे जे त्यांच्याकडे असतील, त्यांचं जर तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेटवर नाव वगैरे घेतलं तर ते व्हॅलिड असतं. घरातल्या व्यक्तींचं घेऊ नका, ते टाळा. अशा ज्या काही विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले आहेत, अजून एक प्रश्न आलेला आहे तो म्हणजे असा, की परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते? तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा तुमची लवकरच होईल. कारण उच्च न्यायालय जेव्हा फॉर्म भरून तुमच्याकडून घेत आहे, त्या अनुषंगाने मला तरी वाटतं की तुमचं शॉर्टलिस्ट वगैरे लागणार नाही. शॉर्टलिस्ट न लागता तुम्हाला सगळ्यांना ज्यांचे व्हॅलिड फॉर्म असतील, ज्यांचे व्हॅलिड म्हणजे ज्यांचे वैध फॉर्म असतील, त्यांची एक लिस्ट लागेल. त्यानंतर वैध लिस्ट लागल्यानंतर त्यानंतर तुमची नावं बघून तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग तुमचा पेपरचा पॅटर्न किंवा तुमचे पेपर कसे घेतले जातील त्याची एक लिस्ट लागेल. म्हणजे तुमचं हे जे पूर्ण पेपरचं स्ट्रक्चर आहे ते पुढच्या वर्षी म्हणजे 2026मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या लास्ट मंथपर्यंत जो आहे तो तुमचा पेपर होऊ शकतो. जास्तीत जास्त मार्चपर्यंत जाऊ शकतो, पण तुम्हाला थोडा वेळ आहे. 1-2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला मिळू शकतो या शिपाई पदभरतीसाठी अभ्यासासाठी. आणि फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान तुमचे पेपर होऊन जातील. म्हणून तुम्ही अभ्यास करणंसुद्धा मस्ट आहे. आता शिपाईसाठी ज्या इतर काही तुम्हाला जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला जर काही शंका असतील की फॉर्म
भरला गेला आहे. मग त्याच्यानंतर अभ्यास कसा करायचा, त्याच्यानंतर मग पेपरचा जो पॅटर्न आहे तो कसा येतो, तर संपूर्ण गोष्टी जी आहेत ती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कशन करणार आहे. तुम्हाला मी पेपरसुद्धा दाखवणार आहे की एन्शियंट इंडियनमधून कसे क्वेश्चन विचारले जातात, जी केमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, त्यानंतर जॉग्राफीमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तेवढा एरिया तुमचा कव्हर झाला पाहिजे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. हे फक्त शिपाई पदासाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म नक्कीच भरायचा आहे. ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी निवांत व्हायचं नाही आहे, त्यांनी अभ्यासाला लागायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही चांगले मार्क घेत नाही 30पर्यंत, तोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन होत नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.